हाय मित्रांनो, नमस्कार. हॅपी होली. सर्वप्रथम तर माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हॅपी होली. आणि हा लाईव्ह व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज माझ्या मुलीला ना ढोकळा आणायला पाठवलं. तिला रोज मी अर्धा पाव एक पाव ढोकळा आणायला पाठवत असते. बट आज काय झालं, तिला म्हटलं एक पाव ढोकळा घेऊन ये, नाहीतर मग ढोकळा नसला तर एकतर कचोरी आण म्हटलं, नाहीतर मग समोसे आण म्हटलं. कारण स्वयंपाक व्हायचा आहे आज. म्हटलं चला आरामशीर कामं करून सायंकाळी आपण सण करूया. तर तिला पाठवलं मी ढोकळा आणायला. आणि असं काही नाही, सगळं समजतं वर्ग तिला. बघा, ढोकळा पण आणलाय. आणि तिला म्हटलं मी ढोकळा एक पाव घेऊन ये. तर तिला वाटलं की आपल्याला 2 टाईम खायला लागतं. तर आमच्या बाईसाहेबांनी काय केलं माहिती आहे का? काय केलं माहिती आहे का? आपल्या बाईसाहेबांनी दुकानदाराला काय म्हटलं की ढोकळा मला 2 पाव द्या. माझ्या मुलीने चक्क 2 पाव ढोकळा आणला. आता मला सांगा, 2 पाव ढोकळा म्हणजे किती? किती आणलं बाई तू ढोकळा? माझ्या मुलीने 2 पाव ढोकळा आणला, म्हणजे अर्धा किलो ढोकळा. म्हणजे एक एक पाव ढोकळा तिने वेगळा वेगळा आणलाय. दाखवते तुम्हाला मी. हे बघा, हा एक पाव ढोकळा. आणि हे बघा परत याच्यामध्ये आहे, हा एक पाव ढोकळा. म्हणजे असा 2 पाव ढोकळा, म्हणजे एक पाव अर्धा किलो झाला. पण माझ्या मुलीने काय केलंय, त्याला 2 पाव ढोकळा मागितला. तो दुकानदार बिचारा शॉक होऊन पाव लागला. तो दुकानदार शॉक झाला. 2 पाव म्हणजे नवीनच ऐकायला लागला. 2 पाव म्हणजे किती? हे आपलं इंग्लिश मीडियम. फुल इंग्लिश मीडियम आहे माझं. माझं कार्टून हे फुल इंग्लिश मीडियम आहे. बघा मित्रांनो, अशी गंमत झाली या त्या दुकानदारासोबत. तो दुकानदार सुद्धा शॉक झाला असेल की यार काय आहे गड्या, ही पोरगी काय म्हणते. म्हणून मित्रांनो, आपल्या मुलांना मराठी मीडियमच शिकवा. इंग्लिश मिडियमच्या भानगडीत पडू नका. मी पस्तावून राहिली इंग्लिश मिडियम शिकवून. काही फायदा नाही. 2 पाव ढोकळा. 2 पाव ढोकळा आणलो माझ्या मुलींनी. एवढं बरं झालं ते समजलं तरी. हो, अर्धा किलो. तू काय म्हटलं त्याला? 2 पाव ढोकळा द्या म्हटलं. मी इतकी सिरियस होती. 2 पाव म्हणजे तसं असं पाहत होता तो. काय झालं काय? मित्रांनो, अशी गंमत झाली आहे. दुकानदार पण शॉक झाला की काय म्हणत आहे मुलगी, म्हणून तोही शॉक झाला, तोही पाहत राहिला. तर खरंच मुलांना खरंच खूप म्हणजे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजकालच्या मुलांना जे आपण इंग्लिश मिडियम शिकवतो त्यांना हे एक पाव अर्धा किलो छटकभर हे मुलांना कळतच नाही. आता मी नेहमी तिला एक पाव आण बाबा, एका पावाच्या ढोकळ्यामध्ये आपलं होऊन जातं ना. तर मी तिला नेहमी म्हणते बाबा आपल्यासाठी एक पाव ढोकळा आण. नेहमी एक पाव वांगे आण. आम्हाला काय जास्त लागत नाहीत. एक पाव मी करत राहते. तिला एक पाव आणि 2 पाव. तिला काय वाटलं की एक पाव आणि एक पाव म्हणजे 2 पाव. पण तिला हे माहिती नाही. एक पाव म्हणजे आपला अर्धा किलो आणायचं असतं म्हणून. तर अशी गंमत आहे मित्रांनो. तर चला मग तुम्हाला सर्वांना परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. पुरणाची पोळी खा आणि खूप गोड गोड बोला. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या भेजावर बंदूकची गोळी. हां, तर चला मग मित्रांनो, आणलाय आमचा एक पाव आणि एक पाव 2 पाव ढोकळा. या खायला. तर या खायला. स्वयंपाकाला तर वेळ आहे. आणि हा एक पाव याच्यात पॅक आहे. तर चला मग सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. लकी हॅपी होली मग सर्वांना. हॅपी होली. हां, हॅपी होली. तर मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केलं नसेल तर माझी व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. आणि चॅनलवर जाऊन फक्त जी बेल बटन आहे ना, त्या बेल बटनवर क्लिक करा. जेणेकरून माझे कोणतेही व्हिडिओ किंवा मी लाईव्ह घेणार तेव्हा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर प्लीज कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आपले मोटिवेशनल कॉमेडी असतात. तर जाऊन एकदा आपल्या चॅनलवरती आपले व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेत तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
आणि माझा लाईव्ह रोज रात्री 9 वाजता असतो, तर माझ्या लाईव्हला अटेंड करायला सुद्धा विसरू नका. आपल्या लाईव्हमध्ये गप्पा गोष्टी धमाल आणि कोड्यांनी भरलेली खूप छान लाईव्ह असते. तर सर्वांनी आवर्जून आपला लाईव्ह जॉईन करा. ठीक आहे, चला मग तोपर्यंत बाय बाय.